अशाच आशयाची कविता आपण या ठिकाणी सादर केली आणि आता आपण लगेचच मंचावरील उपस्थित सर्व सादरकर्त्या कवींचा सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते करणार आहोत। सर्वप्रथम कवी बाळ पाटील धाराशिव इथून आलेले यांचा सन्मान मी मान्यवरांना विनंती करेल की आपण सन्माननीय कवी बाळ पाटील यांचा सन्मान करावा। रवींद्र दानापुरे शब्दगंध प्रतिनिधी आणि सन्माननीय भरतजी गाडेकर शब्दगंध प्रतिनिधी आपल्याला विनंती आहे आपण मंचावर जावं। आपल्या शुभहस्ते या ठिकाणी सादरकर्त्या कवींचा सन्मान होतो आहे। कवी आणि गझलकार बाळ पाटील यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। मान्यवरांच्या शुभहस्ते आणि शब्दगंधाचे प्रतिनिधी सन्माननीय रवींद्रजी दानापुरे सन्माननीय भरतजी गाडेकर। प्रत्येक सन्मानाला जरा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे मागपर्यंत। टाळ्या वाजवल्या तर समोरच्याला पण प्रेरणा मिळते आणि आपलं पण रक्ताभिसरण सुरळीत होतं। मरगळलेलं आपलं मन आणि शरीर थोडंसं प्रफुल्लित होतं, त्याच्यामुळे टाळ्यांचा गजर झाला पाहिजे। यानंतर कविवर्य भास्कर निर्मळ यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। सन्माननीय जयंतजी गायकवाड शब्दगंधाचे प्रतिनिधी आणि प्राध्यापक डॉक्टर अशोकजी कानडे यांना मी विनंती करेन की आपण मंचावर जावं। भक्तीचा हा मुजरा ज्ञानाचे हे तीर्थक्षेत्र अक्षरांच्या सन्माननीय राजेंद्रजी उदागे सर यांनाही मी विनंती करेल आपण मंचावर जावं। भरली इथली झोळी मान्यवरांच्या शुभहस्ते भास्कर निर्मळ कविवर्य भास्कर निर्मळ यांचा सन्मान संपन्न होतो आहे। शब्दगंधाच्या सुगंधाने अवघा महाराष्ट्र दंगला। धन्यवाद। आणि यानंतर कवी दशरथजी शिंदे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। मी विनंती करेल सन्माननीय सुभाषजी सोनवणे आणि सन्माननीय बबनराव गिरी शब्दगंध प्रतिनिधी यांना की आपण मंचावर जाऊन कवींचा सन्मान संपन्न करायचा आहे। शब्दांच्या या लाटा कथा कथनी उलगडाव्यात जगण्याच्या या कवी दशरथजी शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी शब्दगंधाचे प्रतिनिधी बबनजी गिरी आणि सन्माननीय सुभाषजी सोनवणे यांच्या हस्ते तसेच उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होतो आहे। परिसंवादातून विचारांचा प्रकाश सर्व दूर पोहोचावा। यानंतर आमची कवयित्री सखी शारदा घोडके यांचा सन्मान संपन्न होतो आहे। मी विनंती करेल श्यामा मंडलिक आणि उमा राऊत यांना शब्दगंध प्रतिनिधी श्यामा मंडलिक आणि उमा राऊत यांना की आपण मंचावर जावं आणि मान्यवरांसोबत कवयित्री शारदा घोडके यांचा सन्मान संपन्न करावा। हीच शिदोरी संस्कृतीची खान गुंफूया गंध शब्दांचा वाढवू मराठीची शान। कवयित्री शारदा घोडके यांचा सन्मान जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये संपन्न होतो आहे। अहिल्यानगरच्या भूमीवरती धन्यवाद। आणि यानंतर डॉक्टर कैलास दौंड यांचाही सन्मान संपन्न होईल। प्राध्यापक डॉक्टर अशोकजी कानडे आणि डॉक्टर रमेश वाघमारे यांना मी विनंती करेल आपण मंचावर जावं आणि डॉक्टर कैलासजी दौंड यांचा सन्मान संपन्न करावा। चला सांधूया स्नेहबंध गाऊया। कविवर्य डॉक्टर कैलासजीचा सन्मान होतो आहे। जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया। साहित्याची रसाळ मंगलवाणी यानंतर कोरडगावचे कवी अर्जुन देशमुख
यांचा सन्मान संपन्न होईल. शब्दगंधचे प्रतिनिधी डॉक्टर किशोर धनवटे आणि दिगंबर गोंधळी यांना मी विनंती करेल आपण मंचावर जावं आणि अर्जुन देशमुख यांचा सन्मान मान्यवरांच्या सोबतीने करावा. कवी अर्जुन देशमुख यांचा सन्मान संपन्न होत आहे. डॉक्टर किशोर धनवटे आणि दिगंबर गोंधळी शब्दगंधेचे प्रतिनिधी त्याचबरोबर मान्यवरांच्या शुभ हस्ते. साहित्याचा थाट रंगला. धन्यवाद. आणि यानंतर कवयित्री शुभांगी राऊतमारे यांचा सन्मान संपन्न होतो आहे. मी विनंती करेल स्वाती आहिरे आणि स्वाती खुबे यांना आपण मंचावर जावं. शुभांगी राऊतमारे परभणी येथून आलेल्या कवयित्री आहेत, त्यांचा सन्मान आपण करायचा आहे. माय बोलीच्या चरणी आमचा भक्तीचा हा मुजरा. ज्ञानाचे हे तीर्थक्षेत्र अक्षरांच्या ओळी. कवयित्री शुभांगी राऊतमारे यांचा सन्मान इथली झोळी. संपन्न होतो आहे. जोरदार टाळ्यांचा गजर. धन्यवाद. आणि यानंतर लक्ष्मणजी खेडकर यांचाही सन्मान संपन्न होतो आहे. शब्दगंधेचे प्रतिनिधी सन्माननीय शिवाजी साबळे आणि साहेबराव तुपे यांना मी विनंती करेल आपण सन्माननीय शिवाजी साळवे आणि सन्माननीय साहेबराव तुपे यांना मी विनंती करेल आपण लक्ष्मणजी खेडकर यांचा सन्मान मान्यवरांच्या सोबतीने संपन्न करायचा आहे. सन्माननीय शिवाजी साळवे सरांना विनंती आहे आपण मंचावर जायचं आहे आणि कवी लक्ष्मणजी खेडकर यांचा सन्मान आपण संपन्न करायचा आहे. जोरदार टाळ्या. कथा कथनी उलगडाव्यात. धन्यवाद. आणि यानंतर कवयित्री वर्षा चोबे चंद्रपूरवरून आलेल्या कवयित्री आहेत, यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. मी विनंती करेल शब्दगंध प्रतिनिधी अमिता कानडे आणि संगीता गिरी यांना आपण मंचावर जावं. संगीता गिरी आणि अमिता कानडे. वर्षा चोबे चंद्रपूरच्या कवयित्री आहेत आणि उसवलेलं शिवता येईल का या कविता संग्रहाला आपण पुढच्या सत्रामध्ये त्यांना पुरस्कार देऊन गौरव करणार आहोत. त्यांचा सन्मान संपन्न होतो आहे. अमिता कानडे आणि संगीता गिरी यांच्या शुभ हस्ते. हीच शिदोरी संस्कृतीची खाण. गुंफूया गंध शब्दांचा वाढवू मराठीची शान. शब्दगंधाचा वसा लाभला साहित्याची. मंचावरील सर्व सादरकर्त्या कवींचे सगळे सन्मान झालेले आहेत. मान्यवरांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करते आणि ज्यांच्या कविता सादर झालेल्या आहेत त्यांना मी खाली जाऊन बसण्याची विनंती करेल. यानंतर दुसऱ्या सत्र म्हणजे ह्याच निमंत्रितांचंच दुसरं सत्र इथं सुरू होईल. मंचावर येण्यासाठी मी विनंती करेल डॉक्टर स्वाती पाटील सांगली इथून आलेल्या कवयित्री आहेत. इथून आलेले कवी आपल्याला विनंती आहे आपण मंचावर जायचं आहे. मिरजगाव इथून आलेली कवयित्री स्नेहल दाडर आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर कर्जत इथून आलेले कवी नवनाथजी केंदळे आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण मंचावर जायचं आहे. बीड इथून आलेले कवी अनिल कुमार होळकर आपल्यालाही विनंती आहे. आणि मुंबई इथून आलेल्या कवयित्री रीता जाधव आमच्या कवयित्री सखी रीता जाधव यांनाही विनंती आहे आपण
परत एकदा आपल्या सर्वांचंच मनपूर्वक